भारत माता की जरा जोरात पक्षप्रवेश झाले. आज हात दुखून गेले. 750च्या वर पक्षप्रवेश झाले साहेब. चला, भारत माता वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. भवानी जय. आनंदाचा दिवस आहे. काँग्रेसमध्ये 40 वर्ष मंत्री, आमदार आणि काँग्रेसचे नेते म्हणून आणि आता महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष काँग्रेसमध्ये काल त्यांनी राजीनामा दिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा. असे बसवरावजी पाटील साहेब यांनी म्हणाल तर वावगवणार नाही. त्यांनी मला सांगितलं की देवेंद्रजी आणि मी आपण या घेण्याची योजना बसवरावजी पाटील यांनी या ठिकाणी मला बोलताना सांगितलं. सोबतच रश्मिताई बागल यांनी सुद्धा आज पक्षामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला खास करून आमचे नेते, आपल्या सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या मनात ज्यांच्याबद्दल अत्यंत आदराचं स्थान आहे, सर्व समाजाला, सर्व व्यक्तींना घेऊन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आणि आमचं अवभाग्य आहे की माननीय देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आमच्या जीवनामध्ये आहे. एकदा देवेंद्रजीचं सुद्धा आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करू. माननीय देवेंद्रजी, आपण या पक्षप्रवेशाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर आज 1000च्या वर पक्षप्रवेश झाले. 750चे दुपट्टे मीच टाकले एकट्याने, बाकी 250 कार्यकर्त्यांनी टाकले. आज आनंदाचा आपल्याला सांगायचं आहे की बापूरावजी काने जे प्रहार संघटनेमध्ये दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी 34 जिल्हाध्यक्षासहित भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. दिव्यांग आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सर्व प्रदेशाध्यक्ष, 75 त्यांचे प्रदेशाचे पदाधिकारी. प्रहार संघटनेने त्यांना जे जे वचन दिले होते त्यांनी पूर्ण केले नाही, पण त्यांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला की देवेंद्रजी आम्हाला साथ देऊ शकतात. दिव्यांगाचं कल्याण कोण करू शकतो तर देवेंद्रजी करू शकतात. आणि म्हणून त्यांनी पक्षप्रवेश केला. सोलापूरचे श्रीनिवास संघाजी आहेत, त्यांनी पक्षप्रवेश केला. या ठिकाणी मला माहिती आहे बापूराव, या ठिकाणी कुणाल टिळकच्या नेतृत्वामध्ये सुहास यांनी आणि त्यांच्या 75 कार्यकर्त्या टीमने पक्षप्रवेश केला. मला आनंदाने सांगायचे आहे की आज वाल्मिकी समाजाचे अभिमन्यू पवार आणि आमच्या यांच्या नेतृत्वामध्ये, त्याच्या नेतृत्वामध्ये 400-450 वाल्मिकी समाजाच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. भुसावळमध्ये 3 नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आमचे संजय सावकारे यांच्या नेतृत्वामध्ये. खरं तर खूप मोठी यादी आहे, तेवढं घेऊ इच्छित नाही कारण आपण अधिवेशनातून आले आहे. उद्या अधिवेशन आहे. उद्या माननीय प्रधानमंत्री, आपले प्रधानमंत्री यवतमाळला आहे, त्यांची तयारी करायची आहे कार्यक्रमाची. या ठिकाणी मी एवढंच सांगेल, जे काही पक्षप्रवेश झाले आहे, विलासराव भुमरेजी यांनी पक्षप्रवेश केला, त्यांचे मी अभिनंदन करतो. खरं तर जे काही पक्षप्रवेश मागच्या अनेक दिवसापासून होत आहे, याचा सर्वांचा जर आपण सार काढला तर सर्वांनी बोलताना हेच बोललो. मी सकाळपासून त्यांना माहिती देतोय बोलताना. आज जवळपास 12 लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं. एकच मांडलं की विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे. आणि विकसित भारताची गॅरंटी मोदीजीच्या गॅरंटीवर आणि देवेंद्रजी आपल्या नेतृत्वावर सर्वांना विश्वास आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करतो आहे. हे सर्वांनी या ठिकाणी मान्य केलं आणि हृदयातून मांडलं. आणि त्यांना मी आश्वस्त केलं आहे आपल्या माध्यमातून, आपल्या अब्सेंटीमध्ये आश्वस्त केलं आहे की भारतीय जनता पार्टीचे हे कार्यालय
हे ऊर्जा स्तोत्र आहे. इथनं कुणीही जो रडत येईल तो हसत जाईल, इतकी ताकद या कार्यालयामध्ये आहे, इतकी क्षमता या कार्यालयाची आहे. देवेंद्रजी, आपल्या मागे आम्ही कबूल केलं की आपलं सरकार 100% आपल्या सर्वांना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता सर्वांसाठी काम करेल असं मी आश्वस्त केलं. खरं तर मी आपलं आभार मानलं पाहिजे, आपलं अभिनंदनही केलं पाहिजे. मला आठवतं मी मंत्री होतो, मराठा समाजाचं आरक्षण देण्याकरता देवेंद्रजींनी कितीतरी रात्र त्यांनी कायद्याचे अभ्यास करून मराठा समाजाला आरक्षण दिलं. आम्ही साक्षी आहोत की पहाटे 4 वाजेपर्यंत कितीतरी रात्र जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत देवेंद्रजी झोपले नाही. ते दिवस आम्ही बघितले आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मी मंत्री होतो मंत्रिमंडळामध्ये, पण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं. हायकोर्टात त्यांनी टिकवलं. नाकर्त्या नालायक लोकांनी आरक्षण घालवलं, आता त्यात जात नाही. पण पुन्हा एकदा मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचं अत्यंत महत्वपूर्ण काम माननीय देवेंद्रजींनी पुन्हा एकदा एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये करून दाखवलं. आणि हे करताना ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लावला नाही. याकरता मी मनापासून भारतीय जनता पार्टीतर्फे, महाराष्ट्राच्या समस्त कार्यकर्त्यांतर्फे आपलं मराठा समाजाला आरक्षण देणे पण ओबीसीला धक्का न लावणे, हा जो आपण एकनाथजी सोबत पुन्हा एकदा बसून, अजितदादा सोबत बसून आपण जो निर्णय घेतला, या निर्णयाचं मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो. मी जास्त वेळ घेणार नाही. माननीय देवेंद्रजी, आज या ठिकाणी उद्घाटन झालं. संकल्प पत्र संपूर्ण देशभरामध्ये 1 कोटी संकल्प पत्र या बॉक्समध्ये जाणार आहे. प्रत्येक विधानसभेत हा बॉक्स जाणार आहे. या सर्वांनी आपापले पत्र लिहून यात टाकलेले आहेत. मोदीजींना विकसित भारत कसा असावा, कसं मॉडेल असावं विकसित भारताचं, हे आपण सर्वांनी आपापल्या बुद्धिमत्तेतनं जे काही तुम्ही सुचवाल, या बॉक्समधलं एक पत्र मोदीजीकडे जाणार आहे. आणि मोदीजी जे 2024चा जाहीरनामा देतील, जसं आतापर्यंत 10 वर्ष मोदीजींनी जे जाहीरनामे दिले, जो शब्द या देशाला दिला तो शब्द पूर्ण केला. 2024 ते 29 मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या सूचना घेऊन आपल्या मनात काय आहे, मोदीजींनी काय केलं पाहिजे, याकरता संकल्प पत्राचा बॉक्स जे काही राहिले असतील त्यांनी टाकावे. आणि एकच मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा. तुम्ही बोलता का मी बोलू? सर्वांना पाठ झालाय? चला बोला. 90 90 90. चला पुन्हा एकदा 90 90 90. आता तुम्ही बोला. इकडे भागचे 2024 करता 90 90 90 2024 डायल केला. एक लिंक येतं, त्या लिंकवर नमो ॲप होतं. नमो ॲपवरनं तुम्हाला तुमचं सजेशन जसं बॉक्समध्ये टाकलं डायरेक्टली मोदीजीला पाठवता येतं. आणि म्हणून सर्वांनी जो डायल केलाय, घरी जाऊन प्रत्येकाने किमान 100 लोकांना भेटायचं आणि काय करायचं? बसवरावजी 1 लाख लोकांचं करणार आहे. रश्मीताई जवळपास तुम्ही करणार आहे, सर्वच करणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजी आपण आले त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण प्रवेशाबद्दल आपले विचार मांडावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.